नमस्कार सर्वांना. आज आम्ही निघाले होते गणपती बाप्पाच्या दर्शनाला. हे लोकेटेड आहे टेंभोडे रोडला. इकडून सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग आहेत. बंधन रिसॉर्टच्या अगदी 5 मिनिटावरती पुढे गेल्यावर शनिधाम म्हणून एक बोर्ड दिसेल. तिकडून आपल्याला मध्ये जायचं आहे, बरोबर आंबेवाडी स्टॉपच्या इथे. आणि अशा प्रकारे आपण या मंदिराजवळ पोचले. आता मी तुम्हाला मधलं पूर्ण मंदिर दाखवते. आम्ही दोघी गाडी पार्क करून निघाल्या आणि आमच्या दोघी मैत्रिणी पण आहेत. मध्ये गेल्यावरती सुंदर आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग. किती बरं वाटते ना? तर चला आपण दर्शन घेऊया. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच एक चप्पल स्टँड दिसेल. तिथे आपली चप्पल काढून आपण मध्ये जायचं आहे आणि समोर गेल्यावरच आपल्याला आपल्या शनिदेवाचंही दर्शन होते. इकडे दर्शन घेऊन आपण पुढे निघायचं आहे. बाजूलाच आतमध्ये प्रवेश केल्यावरती बाप्पाचं मंदिर आहे आणि मग आम्ही मध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले. दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी होती. त्यामुळे आमचं दर्शन हे सुंदर झालं. गणपती बाप्पा मोरया. दर्शन घेतल्यावरती वरती आम्हाला अष्टविनायकाचंही दर्शन झालं. हो, पण एक लक्षात ठेवा, दुपारच्या वेळेत म्हणजेच 12 ते 4 हे मंदिर बंद असते. त्यामुळे इथे 4 नंतरच या किंवा 12च्या अगोदर या. बाप्पाचं दर्शन झाल्यावरती आम्ही इथे श्री दत्ताचं दर्शन घेतलं. नंतर देवीचं, मग साईबाबा, स्वामींचं, पिंडीचं दर्शन घेतलं शंकराच्या, मारुती देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर निघाले. इथूनच बाजूला आपल्याला उजव्या हाताकडे जाऊन इथे प्रवेशद्वार आहे. तिकडून मध्ये गेल्यावर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते. इकडे दादा जप करत बसलेले. सुंदर वातावरण एकदम मंत्रमुग्ध करत होतं. पॉझिटिव्ह वाईब्स आणि ही 12 ज्योतिर्लिंग खूपच सुंदर. पण टायमिंग लक्षात ठेवा, येताना हे तुम्ही 12 ते 4 या दरम्यान इकडे येऊ नका, कारण हे मंदिर बंद असते. आपण जर पुजाऱ्याला रिक्वेस्ट केली तरी ते मंदिर उघडत नाहीत, कारण आम्ही आले होते. मग आम्ही 4 वाजेपर्यंत तिकडेच थांबले पालघरला, कारण आम्हाला हे मंदिराचं दर्शन घ्यायचंच होतं. पण 12 ते 4 कृपया कोणीही येऊ नका, हे आठवणीने लक्षात ठेवा. मग आम्ही पूर्ण ज्योतिर्लिंगांचं सगळ्या दर्शन घेतलं एक एक करून. मन प्रसन्न होत होतं. खरंच किती बरं वाटते ना, एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग. प्रत्येक ज्योतिर्लिंगाला जाणं आपल्याला शक्य होत नाही आणि पालघरमध्ये इतकं सुंदर मंदिर आहे हे आम्हालाही फार लेट कळालेलं. त्याच्यामुळे आम्ही चौघींनी अचानक त्या दिवशी ठरवलं आणि आम्ही इकडे आले. गणपतीचं दर्शन होते, आपल्याला शंकर पार्वतीचं दर्शन होते. नंतर अशोक सुंदरी, बघा अशोक सुंदरी हिचीही मूर्ती इथे आहे आणि बाजूला कार्तिकेयची मूर्ती आहे. म्हणजे सगळ्या देवी देवतांचं दर्शन आपल्याला एकाच मंदिरामध्ये होतं. आता महाशिवरात्री येत आहे, त्यानिमित्ताने तुम्ही इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकतात आणि इथे असलेल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात. सर्व देवी देवतांचं दर्शन घेऊ शकतात. एकाच ठिकाणी सर्वांचंही दर्शन होईल आणि मन प्रसन्न होईल. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे टायमिंग, नंतर इथे येण्याचा पूर्ण पत्ता तोही तुम्हाला मी सांगितलेला आहे. त्यानुसार तुम्ही नक्कीच एकदा या मंदिराला भेट द्या आणि आपल्या देवी देवतांचं, ज्योतिर्लिंगाचं सगळ्या सुंदर असं दर्शन घ्या. तर चला, नंतर आपण परत भेटूया. धन्यवाद.